संरक्षण क्षेत्रामधल्या ज्या नियुक्ती आहेत त्यावर परीक्षेला खूप प्रश्न विचारले जातात. मग लक्षात घ्या, संरक्षण क्षेत्रामधला अजून एक नियुक्तीवरचा प्रश्न आपल्या समोर आहे की भारताच्या नवीन उपलष्कर प्रमुख म्हणजे व्हाईस चीफ ऑफ आर्मी स्टाफ पदाची जबाबदारी कोण स्वीकारलेली आहे. म्हणजे जे भारताचे नवीन उपलष्कर प्रमुख आहेत तिथं आता कोणाची नियुक्ती झालेली आहे असा आपला सोपा प्रश्न आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे लेफ्टनंट जनरल धीरज शेठ यांची आता भारताचे उपलष्कर प्रमुख व्हाईस चीफ ऑफ आर्मी स्टाफ म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. मग त्याविषयी आपण माहिती पाहूया. लक्षात घ्या, भारताच्या नवीन उपलष्कर प्रमुख व्हाईस चीफ ऑफ आर्मी स्टाफ पदाची जबाबदारी लेफ्टनंट जनरल धीरज शेठ यांनी स्वीकारली आहे. त्यांची 1 एप्रिल 2026 रोजी या पदाचा त्यांनी पदभार स्वीकारलेला आहे. पूर्वी त्यांनी या अगोदर नियुक्तीपूर्वी याच्या अगोदर त्यांनी भारतीय लष्कराचे जे पुणे येथील दक्षिण कमांडचं प्रमुख म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे. आणि त्यांनी कोणाची जागा घेतली तर लक्षात घ्या, त्यांनी जनरल पी सिंग यांची त्यांनी जागा घेतलेली आहे आणि त्यांची आता उप लष्कर प्रमुख नियुक्ती झालेली आहे. त्यांची नियुक्ती आता वेस्टर्न कमांडच्या प्रमुख पदी सुद्धा झालेली आहे. अनुभव पाहताना लेफ्टनंट जनरल शेठ हे डिसेंबर 1986 मध्ये आर्म्ड कॉर्प्स मध्ये दाखल झाले. म्हणजे त्यांनी आर्मीमध्ये डिसेंबर 1986 पासून ते आर्मीमध्ये सेवा देत आहेत. त्यांना जवळपास 40 वर्षाचा प्रदीर्घ सैन्य अनुभव आहे आणि त्यांनी शिक्षण आपलं नॅशनल डिफेन्स अकॅडमी एनडीएचं जे हे आहे प्रशिक्षण केंद्र ते खडकवासला पुण्याला आहे. यावर सुद्धा परीक्षेला प्रश्न आलेला आहे. तिथं त्यांचं शिक्षण झालेलं आहे. एनडीएचं त्यांनी प्रशिक्षण घेतलेलं आहे. आणि लक्षात घ्या की आपल्या परीक्षेला काही प्रश्न येतात की भारताचे लष्कर प्रमुख कोण आहेत. तर लक्षात घ्या, भारताचे लष्कर प्रमुख आहेत जनरल उपेंद्र द्विवेदी. त्यानंतर भारताचे वायुदल प्रमुख आहेत ते म्हणजे अमरप्रीत सिंग आणि भारताचे नौदल प्रमुख आहेत दिनेश त्रिपाठी. मग आता तुम्ही सांगायचं की भारताचे सध्या सीडीएस कोण आहेत, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ कोण आहेत आणि भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणजे एनएसए कोण आहेत हे कमेंटमध्ये सांगायचं आहे. माहिती कशी वाटली नक्की सांगा आणि अशाच जबरदस्त करंट अफेअरच्या माहितीसाठी नवीन असताल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. तोपर्यंत धन्यवाद.